नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं स्वागत आहे. MHT CETचा रिझल्ट लागला आणि आता खरी शर्यत सुरू झाली आहे. ती म्हणजे ॲडमिशनची. प्रत्येकाला टॉप कॉलेज हवंय. PICT, COAPS, PIT, थाडोमल, पण स्कोर बघून कधीकधी वाटतं की आपली डाळ शिजेल की नाही. पण मित्रांनो, घाबरू नका. कॅप राऊंड व्यतिरिक्त सुद्धा एक मार्ग आहे जो तुम्हाला तुमच्या ड्रीम कॉलेजमध्ये पोहोचवू शकतो. तो म्हणजे इन्स्टिट्यूट लेव्हल कोटा, ज्याला आपण सोप्या भाषेत मॅनेजमेंट कोटा म्हणतो. आणि ह्याच ॲडमिशनचं रामायण आता काही कॉलेजेसमध्ये सुरू झालंय. तर मग नक्की काय चाललंय, कधी फॉर्म भरायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खिसा किती रिकामा होणार? चला, सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात आधी PICT पुणे, जे सगळ्यांचंच स्वप्न असतं, त्यांच्या वेबसाईटवर एक महत्त्वाची नोटीस आली आहे. बघा, त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की इन्स्टिट्यूट लेव्हल कोट्याच्या जागा, म्हणजेच मॅनेजमेंट कोट्याच्या जागा, ह्या कॅप राऊंड संपल्यानंतरच भरल्या जातील. म्हणजे आता घाई करायची गरज नाही. सबर का फल मीठा होता है, असं PICT आपल्याला सांगते. त्यांनी जागा वाटपाची माहिती पण दिली आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या एकूण 240 जागा आहेत. त्यापैकी फक्त 48 जागा इन्स्टिट्यूट लेव्हलवर भरल्या जातील. म्हणजे या 48 जागांसाठी मोठी स्पर्धा असणार आहे. पण आता खरी गंमत बघा. एकीकडे PICT थांबायला सांगते, तर दुसरीकडे मुंबईचं टॉप कॉलेज थाडोमल शहाणी इंजिनिअरिंग कॉलेज TSECनं इन्स्टिट्यूट लेव्हल ॲडमिशनसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केलंय. होय, तुम्ही बरोबर ऐकलात, रजिस्ट्रेशन सुरू झालंय. पण थांबा, खरी बातमी तर फी स्ट्रक्चरमध्ये. जर तुम्ही थाडोमलच्या वेबसाईटवर इन्स्टिट्यूट कोट्याची फी बघितली, तर कम्प्युटर, IT आणि AI&DS साठी पहिल्या वर्षाची फी आहे तब्बल 4,04,000 रुपये. अरे बाप रे, डोळे मोठे झाले ना? जिथे कॅप राऊंडमधून ॲडमिशन घेतल्यास ओपन कॅटेगरीची फी जवळपास 2 लाख रुपये आहे, तिथे इन्स्टिट्यूट कोट्याची फी थेट दुप्पट आहे. म्हणजे आवा मोठा आणि भोग छोटा अशी काही गोष्ट नाहीये. इथे खरंच खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. आता तुमच्या डोक्यात गोंधळ उडाला असेल. PICT म्हणतंय थांबा, थाडोमल म्हणतंय फॉर्म भरा. फी नक्की किती असणार? माझ्या पर्सेंटाईलला कोणतं कॉलेज मिळेल? कोणत्या कॉलेजचा ILQ फॉर्म कधी निघेल? ह्या सगळ्या प्रश्नांनी डोक्याचा भुगा होतोय ना? ह्या सगळ्या धावपळीत हत्ती गेला आणि शेपूट राहिलं असं व्हायला नको ना? म्हणजे मुख्य संधी गेली आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्येच अडकून राहिलो. तुमचा हाच गोंधळ कमी करण्यासाठी आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी टेस्टवायझर तुमच्या सोबत आहे. तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल, बजेट आणि ब्रँच प्रेफरन्सनुसार एक परफेक्ट कॉलेजची लिस्ट हवी आहे का? मग अजिबात वेळ वाया घालवू नका. आताच testwizer.com ह्या आमच्या वेबसाईटवर जा. तिथे पर्सनलाइज इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्टसाठी एक सोपा फॉर्म आहे. तो भरा आणि तुमची माहिती सबमिट करा. आमची एक्सपर्ट टीम तुमच्या माहितीचं विश्लेषण करून तुमच्यासाठी सर्वोत्तम कॉलेजेसची एक पर्सनलाइज लिस्ट थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. सोपं आहे की नाही? मग वाट कसली बघताय? लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला एकंदरीत कल्पना आली असेल की इन्स्टिट्यूट लेव्हलची प्रक्रिया कशी असते. PICT सारखे काही कॉलेजेस कॅप राऊंडची वाट बघतील, तर थाडोमलसारख्या काही कॉलेजेसनी प्रक्रिया सुरू केलेली आहे. फीमध्ये मोठा फरक असणार आहे, त्यामुळे तुमचा निर्णय विचारपूर्वक घ्या. पण काळजी करू नका, जागते रहो. प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर लक्ष ठेवा आणि तुमचा मोठा भाऊ टेस्टवायझर तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. त्यासाठी फक्त एक काम करा. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण MHT CET बोले तो टेस्टवायझर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwizer.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.